ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी स्वाबोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला नम्रपणे वंदन करते आणि आजचा दशक 2 समास 4 भक्ती निरूपण याचं थोडक्यात विवेचन पाहू. 27 ओव्या आहेत आणि या 27 ओव्यांमध्ये भक्तीचं रहस्य कसं दाटलंय ते आपल्याला पाहायचं. भक्ती कशी करावी, काय करू नये. कुविद्या लक्षण आपण बघितलंय. कुविद्या लक्षण सगळं आपण नकारात्मक पद्धतीने त्यांनी वर्णन केलंय. आपल्याला माहितीये काय काय असू नये आणि जोडे जोडे सांगितले ते आपण पाहिलं की आळशी आणि खादाड, त्याच्यानंतर अज्ञानी अविश्वासी, कनिष्ठ गर्विष्ठ, अशा सगळ्या जोड्या की जे नको आहे अशा सगळ्या जोड्या सांगितल्या होत्या. आता या भक्ती निरूपणामध्ये 27 ओव्यांमध्ये समर्थ खूप छान वर्णन करतात. पहिल्या 1 ते 13 ओव्या आहेत त्या नरदेहाचं स्तवन करणाऱ्या. बहुत पुण्याईनी नरदेह मिळतो, त्याचं काय करावं, त्या देहाचं काय करावं, कसं भलं करावं हे पहिल्या 1 ते 13 ओव्यात सांगतात. आणि 14 ते 26 मध्ये जे सन्मार्गाला लागत नाहीत, ऐकू येत आहे ना सगळ्यांना? जे सन्मार्गाला लागत नाहीत त्यांची लक्षणं सांगितली, ती पण नकारात्मक पद्धतीने सांगितले. नाही ज्ञान, नाही उपासना, नाही भक्ती, नाही श्रवण, नाही परोपकार, नाही सेवा, अशी सगळी नकारात्मक पद्धतीने सगळी सांगितल्यात. आणि आता सन्मार्गाला लागत नाही त्यांची लक्षणं सांगितल्यानंतर 27व्या ओळीत ते म्हणतात, शेवटच्या ओळीत, की भक्ती जर का व्हायची असेल तर जयास ज्याचा भाव तयास त्याचा पावे. जसा ज्याचा भाव, जैसे जे जे जैसे पावती ते तैसेची पावती, अशी काहीतरी ओवी आहे शेवटची 27. तर पहिल्यांदी पाहायचं आहे की नरदेहाचं उचित कशात आहे तर करावे आत्महित. या संबंध समासाचं सार काय असेल तर ते नरदेहाचे उचित काही करावे आत्महित. हे मिळवलं, ते मिळवलं, ते मिळवलं, सकाळपासून रात्रीपर्यंत कशासाठी धडपड असते आपली? आनंद मिळवण्यासाठी. उठल्यावर चहा नाही मिळाला की आनंद नाही असं वाटतं, चहा मिळाला की आनंद. बरं तो शिळ्या दुधाचा होता, मग ताज्या दुधाचा मिळाला की आनंद होईल. रोजच्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
मग आपली सर्व्हिसला जाण्याची वेळ झाली, आपली नोकरी धंद्याला, मग गाडी मिळाली तर बरं होईल, नाही मिळाली तर पंचायत. मिळाली की आनंद आहे, हे झालं की आनंद आहे, दुपारचा डबा खायला मिळाला की आनंद आहे. असं करता करता रात्रीपर्यंत माणूस त्या आनंदाच्या मागे धावतच असतो. पण खरा आनंद जो आहे त्याच्याकडे त्याचं लक्षच नाहीये. म्हणजे पूर्वी बघा, गुप्तधन असं गाडून ठेवत असत घरामध्ये, भिंतीमध्ये, कोनड्यात, आणि ते बंद करून टाकत असत. पण पुढच्या लोकांना माहिती पाहिजे की हे गुप्तधन इथे आहे ठेवलेलं, आणि जर नसेल माहिती तर भिकेला व्हायची वेळ येते. म्हणजे त्या धनावरती बसूनच हा भीक मागतो, अशी अवस्था आहे आपली, म्हणजे माझी तरी. इतकं आनंद, इतका स्वानंद आतमध्ये शाश्वत रीतीने ठासून भरलेला आहे, ठासून. कुठे तो दिसत कसा नाही, त्याच्यासाठी भक्ती करायची. आत्महित, आत माझा जो आनंद आहे तो मी मिळवायचा आहे. आणि कसा मिळवायचा आहे? शाश्वत आहे, न जाणार आहे. चहा मिळाला तर आनंद आहे, जेवण मिळालं तर आनंद आहे, आंबा मिळाला तर आनंद आहे, नाही मिळाला तर आनंद नाहीये. वस्तू चांगली झालेली आहे तर आनंद आहे. काय आमचे सद्गुरू हो, काणे महाराज माझे सद्गुरू, एका बाईनी परीक्षा घ्यायची ठरवली हो, जेवायला बोलवलं, तिखटाचे लाडू केले, तिखटाचे लाडू, इतकं तिखट घातलं होतं की लाडू कसले आहेत, तिखटाचेच आहेत असं वाटतं. ताक मागितलं, ताक इतकं पाण्यासारखं की पाण्यात ताक घातलाय का ताकात पाणी कळत नाही, आंबट ढाण वास येणार जुनं. एक शब्दही न बोलता आमच्या सद्गुरूंनी ते सेवन केलं हो. खारट ढोण भाजी वाढली, चू का चू नाही केलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म, आम्ही पण म्हणतो, आम्ही पण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म. पावभाजी छान झाली असेल तर आम्ही म्हणतो सुरेख केलेस बरं का, आणि खारट झाली तर म्हणतो काय हाताला हिच्या काही हेच नाही, माप मीठ जास्तीच झालंय. आम्ही नाही सहन करू शकत. पण तो आतला आनंद आहे ना, तो ज्यांचा प्रगट होतो, जो कायम ओसंडून वाहत असतो, त्यांना या शुल्लक आनंदाची काही नसते. कुठे बघायला मिळू शकतो हा आनंद? निसर्गात बघायला मिळतो. आज वटपौर्णिमा आहे, मी मोशीला गेले होते. मोशी, मावशी नाही, मोशी, आळंदीच्या इथे वेदश्री तपोवन भूमी आहे, वेदपाठ शाळा चालते तिथे. तिथे मागे रम्य परिसर आहे. मला अशी सवय आहे की वडाचं झाड किंवा कुठली तरी जांभळाची झाडं अशी आणायची, आणायची म्हणजे अशा ठिकाणाहून आणायची की जी पावन आहे. जाम समर्थ इथून मी वडाची झाडं आणली होती 2. एक अयोध्येला लावलं आणि एक ह्या तपोवन मध्ये लावलं. मागे त्या आचार्यांनी सत्कार केला, त्यावेळेला आचार्यांना हे वडाचं झाड जांभेचं आहे कळल्यानंतर त्यांना परमानंद झाला. सहज जांभेला मेळावा होता म्हणून गेलो होतो, आणि त्यावेळेला त्या समर्थांच्या देवळाच्या बाहेर भिंती लगत एक झाड एवढंच वडाचं दिसलं मला. आता ते भिंती लगत आहे म्हणजे ते काढावंच लागणार. मग मी त्या माणसाला म्हटलं मला काढून द्याल का जरा, आणि तिथली माती पण द्या थोडी. आणि मग ते वाढवलं, चांगलं 2 फूट केलं उंच, आणि ते नेऊन तपोवन मध्ये लावलं. आज त्यांना म्हटलं होतं की मला इच्छा आहे, झाड कसं वाढलंय, कुठे लावलंय, पूजन करावं त्याचं. दुसरं एक चाफळचं झाड घरात तयार आहे, त्याची पूजा केली घरी, आणि तिकडे गेले ती 4 वाजता आता घरी आले मी, आणि त्या झाडाची पूजा तिथे केली. जाताना बघत होते की ही झाडं आहेत निसर्गात. मला भक्ती निरूपणच आठवत होतं मनामध्ये की काय निसर्ग ओसंडून देत असतो हो, आणि किती समत्व आहे त्याच्याकडे. तो शिकवतो आम्हाला, पण आम्ही बघतच नाही. तो नाही रागवत की हा चोर आलाय तर ह्याला मी सावली नाही देणार,
आणि हा कोण आहे? धनवान आहे. हा कोण आहे? भाग्यवान आहे. हा कोण आहे? सत्पुरुष आहे. हा कोण आहे? दुर्वर्तनीय आहे. हा कुविद्या लक्षणाचा आहे. तो नाही बघत. तो नाही बघत. सगळ्यांना सारखी सावली देतो. जो झाडाला दगड मारतो त्यालाही तो सावली देतो, त्यालाही फळं देतो, त्यालाही फुलं देतो. फुलं इतकी फुलतात, सुगंध दरवळतो. हा सुगंध म्हणजे आनंद आहे. ते त्यांच्याकडे ठेवत नाहीत, स्वार्थाने लुटून टाकतात. तर हे आम्हाला निसर्गातून शिकायचंय. कोणतरी म्हणालं आता की कोणाची पूजा नाही झालेली तर मानस पूजा करू शकतो. आणि निसर्गाची पूजा, वडाची पूजा हे निमित्त आहे. पहा, एक वडाचं झाड आपण लावावं ठरवून, आयुष्याचं कल्याण. कारण आपल्या पुरतं नाही, पुढच्या अनेक पिढ्यांना ऑक्सिजन देण्याचं काम, शुद्ध हवा देण्याचं काम ही झाडं करत असतात. मग आज मी तिथे त्यांना विचारलं की अजून कुठली झाडं हवी आहेत का? तर म्हणाले, ताई तुम्ही आणणार असाल तर 2 आवळ्याची झाडं आणि 1 बेलाचं झाड हवंय. मग मी आज तिथे 2 आवळ्याची झाडं आणि 1 बेलाचं झाड घेऊन गेले, ती लावली. हे वृक्षपूजन आहे. हे वटपौर्णिमेचं पूजन आहे असं माझी अल्पबुद्धी सांगते. की सगळ्या वृक्षांवर प्रेम करावं, निसर्गावर प्रेम करावं, हेच एक एक पूजन आपल्याला शिकवतो ना. वडाची फांदी तोडून मुद्दाम आणायची. हातपाय तोडले तर कसं वाटेल हो आपल्याला? केवढे ढीग दिसतात बाजारात. आणि असं वाटतं तोडायलाही हरकत नाही. पण नंतर ती फांदी घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती फांदी तुम्ही जगवत नाही. जगवली पाहिजे. वडाची फांदी सुद्धा जगते. मी मागे जगवलेली आहे. त्याला थोडी पारंबी पाहिजे. आणि असं हे पूजन करावं. आत्महित सांगतायत समर्थ आपल्याला, आत्मानंद सांगतायत. माझ्या आतच आनंद आहे, पण नकारात्मक गोष्टी इतक्या माझ्या डोक्यात शिरलेल्या आहेत ना की मला तो आनंद सापडतच नाही. हा आनंद स्त्रीकडे बघायला मिळेल. पहिल्या जे ऐकते 13व्या मध्ये, नरदेह बहुत पुण्याने लाभला. खूप पुण्याने मिळतो. आणि हा सुदैवाने मिळालेला नरदेह सन्मार्गाला लावावा लागतो. पाप पुण्य जेव्हा समसमान होतं अचानक, तेव्हा नरदेह प्राप्ती होते. बाहेर असं पाहिलं की कितीतरी असं वाटतं, किती लोक आपला देह फुकट घालवत आहेत. काही परोपकार नाही, सेवा नाही, विचार नाही. माणसामध्ये इतकी प्रचंड म्हणजे प्रचंड सुप्त शक्ती आहे. विचार आणि कार्यशक्ती याचा साठा आहे माणसाकडे, पण माणूस त्याचा उपयोग करतो. जिम्नॅस्टिक मध्ये जाणारे लोक आपण पाहतो, काय अफाट वजन उचलतात, धावत जातात. आम्हाला नाही जमत. त्यांनी प्रयत्नपूर्वक ती शक्ती वाढवलेली आहे. प्रचंड शक्ती आहे. असं म्हणतात शास्त्रज्ञ खूप प्रयत्नांनी विचारपूर्वक एखादा सिद्धांत, एखादा प्रयोग सिद्ध करतात, एखादं उपकरण तयार करतात, एखादा शोध लावतात. त्यावेळेला 1% सुद्धा मेंदू त्यांचा वापरला जात नाही. मग आमचं काय? विचार आणि कार्यशक्ती ही माणसाकडे प्रचंड दिलेली आहे. आणि म्हणून ईश्वर, ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे काही नाही, या विश्वात संबंध भरलेला जो आनंद आहे, जो माझ्या आत आहे, जो बाहेर आहे, तो म्हणजेच ईश्वर. मग त्यांनी पहिल्या ओवी मध्ये सांगितलंय. पहिली ओवी इतकी सुंदर आहे ना, किती छान आहे पहिली ओवी. नाना सुकृताचे फळ, तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्यच फळ, तरीच सन्मार्ग लागे. चढत्या वरत्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. हा नरदेह प्राप्त होणं ही पहिली भाग्याची गोष्ट आहे, जो आपल्याला लाभलेला आहे. दुसरी भाग्याची गोष्ट, साधन मार्गाने सत्विचार करून, सत्कर्म करून अंगी बाणवणं, ही दुसरी पायरी प्रयत्नपूर्वक करावी लागते. नरदेह आपण मागितला नव्हता, आपोआप मिळालेला आहे. त्याच्यासाठी आपली काही खटपट नाही, लटपट नाही. मग पाप पुण्य समसमान झाल्यानंतर नरदेहाची प्राप्ती झाली, पहिली पायरी. दुसरी पायरी, साधना मार्गाने सत्विचार आणि सत्कर्म अंगी बाणवलंच पाहिजे, प्रयत्नपूर्वक बाणवलं पाहिजे, ही दुसरी पायरी.
भगवंताची सगुण उपासना करणं. सगुणाते मी आधारे निर्गुण पाविले निर्धारे. तल्लीन होऊन पूजा करणं, माणसातलं माणूस पण जपणं, सर्वत्र प्रेम भाव कारुण्य भाव असणं, वात्सल्य भाव असणं, ही सगळी काय सगुणोपासनाच आहे. आणि मग हे सगुण उपासना करत 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 निर्गुणापर्यंत पावता येतं. ते कसं ते पुढचे काही समाज आपल्याला बघायचे. तिसरी पायरी आहे सगुण उपासना करणं. चौथी पायरी आहे संत सहवास लाभणं आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण अनुकरण कर, ग्रहण कर. त्यांनी सांगितलेला उपदेश. आता ज्ञानेश्वरांचं पसायदान आपण म्हणतो, हे विश्वची माझे घर, असं म्हणणारे ज्ञानेश्वर. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. केवढी दिव्य, केवढी विशाल उदार अशी आहे हो व्यापक दृष्टी. खळांची व्यंकटी सांडो, माणूस नाही मरू दे, त्याच फक्त जो दुर्गुण आहे, कुविद्या आहे, वाईट लक्षण आहे, मूर्ख लक्षण आहे, ते जाऊ दे. बाकी माणूस राहू दे की तसा. मूर्ती घडवताना काय होतं, दगडाच्या आत खरी मूर्ती असतेच. नको असलेला भाग फक्त काढत गेलं की मूर्ती तयार होते आपोआप. नको असलेला भाग. आणि म्हणून एका ठिकाणी म्हणतात समर्थ की पाषाण सुद्धा बरा, नरदेहापेक्षा पाषाण बरा, कारण त्याला दूर केलेले दगडाचे छिलके उडलेले पुन्हा येऊन मिळत नाहीत. आणि माणसाला मात्र दुर्गुण काढून टाकायचा प्रयत्न केला तरी पुन्हा येऊन चिकटतात. चौथी पायरी संतांचा सहवास लाभणं. संत सहवास प्रत्यक्ष होईल असं नाही, ग्रंथांचा अभ्यास करून आपण संतांचा सहवास बघू शकतो आणि त्यांनी त्यांचा उपदेश ग्रहण करू शकतो. आणि पाचवी पायरी आहे, हे सगळं घडल्यानंतर सर्वत्र विश्वामध्ये जे भगवंताचं अधिष्ठान आहे ते प्राप्त होणं, ते कळणं, ते समजणं आणि त्याप्रमाणे वागणं. अहो झाडं बोलत नाहीत, पण मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे वागतात ना. पण आम्हाला मात्र दुजा भाव आहे, ते समत्व, ते सगळीकडे एकत्व आपल्यामध्ये आलं पाहिजे. 14 ते 26 मध्ये खूप लक्षणं सांगितली. किती वाजलेत बरं, 10 मिनिटं वेळ आहे ना. ह्या 26 पर्यंत खूप लक्षणं सांगितलेत, महत्वाची थोडी आपण पाहू. की हे असं नाही, हे असं नाही, हे असं नाही म्हणून भक्ती होत नाही. त्यातली महत्वाची काही आहे जी, पहिलं कर्म. कर्म आपण करतो, सत्कर्म करायला पाहिजे. सत म्हणजे सत्य, शाश्वत, आनंद देणार, कायम असणार असं जे परब्रह्म तत्व आहे त्याच्याकडे नेणार असं सत्कर्म. मग आपल्या राष्ट्रासाठी झिजणं हे सत्कर्म आहे. दुसऱ्यांसाठी करणं हे सत्कर्म आहे. आणि ते सगळं करताना फळाची अपेक्षा न ठेवता निष्कामपणे कर. हा कर्म मार्ग जो आचरत नाही त्याला भक्ती साधत नाही. ज्ञान, कशाची ज्ञानाची व्याख्या इतकी समर्थांनी सोपी केलेली आहे हो. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. इतकं सांगून टाकलं. आपणासी आपण, पहावे आपणासी आपण म्हणजे आरशात बघायचं समोर कशी मी दिसते, वा छानच. अंतरंगात डोकून बघायचंय मी कोण आहे. कांद्याची जशी, कांदा आपण सोलत गेलो आणि आपण एक एक पाकळी बाहेर काढत गेलो तर आत काय राहतो, काहीच राहत नाही. तसं मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे हे विकार नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे चित्त नाही, मी ह्याच्याहून वेगळा आहे. असं करत करत साधनेने आपल्याला तो आनंद सद्गुरु कृपेने प्राप्त होतो. मग हे ज्ञान जो मिळवत नाही, प्रयत्नपूर्वक साधना जो करत नाही, त्याला भक्ती कशी साधायची. उपासना, उप अधिक आसन म्हणजे उपासना. भगवंताच्या जवळ बसायचं म्हणजे मूर्तीच्या शेजारी बसायचं. पुजारी असतात की कितीतरी, इकडनं तुम्ही काय दिलेलं असेल ते घेतात, त्याच्यावर टाकतात, इकडनं घेतात ते टाकतात, नंतर निर्माल्य म्हणून काढून टाकतात. भाव,
उप-आसन, भगवंताच्या कायम जवळ राहणं, अखंड अनुसंधानात राहणं म्हणजे उपासना आहे. ती जो करत नाही त्याला भक्ती साधत नाही. योग, उपरती, ज्याला उपरती होत नाही, जो हा योग आलेला असून सुद्धा करणं, तो नरदेह आहे प्राप्त झालेला, विचारशक्ती आहे, कार्यशक्ती आहे, प्रचंड सुप्त शक्ती सगळ्यांकडे आहे, पण तो हा योग साधत नाही भगवंताचा. प्रयत्नपूर्वक साधायला पाहिजे, तो करत नाही आत्महित, त्याला भक्ती कशी साधणार? उपरती होत नाही. माझं काही चुकतं आतापर्यंत जी सांगितली ना, कुविद्या लक्षणं, मूर्ख लक्षणं, उत्तम लक्षणात पण नकारात्मक सांगितलं, हे सगळं सोडून देण्यासाठी सांगितलंय. आणि ते जो सोडत नाही, आपला अवगुण कळेना हा मोठा अवगुण. मला कळत नाही असं वाटतच नाही ना. आणि म्हणून उपरती झाली पाहिजे. वाल्या कोळ्याला उपरती झाली म्हणून तो वाल्मिकी ऋषी झाले. काय झालं पाहिजे ते पाहून आपण आतून आपल्याला अनुताप झाला पाहिजे. असा पश्चात्ताप आपल्याला होतो. कधी कधी आपल्याला असं वाटतं की काही नको, हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं, काही नको, पण ते स्मशान वैराग्य असतं, तात्पुरतं असतं, आतून अलिप्त पण नसतं. भगवान बुद्धांना घरची माणसं गेलेली, सगळा संसार वृथा आहे हे बघितलं त्यांनी, आणि त्यांनी काय केलं? सोडूनच दिलं घरदार. उपासनेलाच गेले, साधनेलाच गेले, उपरती झाली. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, असं त्यांचं वर्तन. मग ही उपरती आपल्याला झाली पाहिजे. आपले कोणते अवगुण आहेत हे कळल्यानंतर आपल्याला पश्चात्ताप झालाच पाहिजे की नाही, हा अवगुण मी कमी केला पाहिजे, नाहीसा केला पाहिजे, पण आधी तो कमी केला पाहिजे. पुढचं आहे त्याग. त्यागासाठी मन खूप मोठं लागतं. एक कुठली तरी गोष्ट होती, एका आईने मुद्दाम एक लाडू छोटा आणि एक लाडू मोठा दिला. कशा पूर्वी आई संस्कार करत असत, आणि त्या मुलाचा मित्र आला होता आणि काहीतरी गुळाचा खडा पाणी जसं देतो तसं आई म्हणले, मी आत्ताच लाडू केले, हे घे, जा वाटीत घेऊन जा. 2 वाट्या देते, एकात छोटा लाडू घालते मुद्दाम, एकात मोठा लाडू घालते, आणि त्याला म्हणते दे जा. हा जातो बाहेर, मनात येतं मोठा लाडू आपण खावा, छोटा त्याला द्यावा, काय करणार आहे. आठवण होते, आईने कालच सांगितलं होतं की दुसऱ्यांना जास्तीत जास्त चांगलं द्यावं, आणि आई पाहत असते की हा काय करतो. तो मोठा लाडू दुसऱ्याला देतो, मित्राला देतो, आणि छोटा आपण खातो. ही त्यागवृत्ती लहानपणापासूनच. देशासाठी किती त्याग करणारे आहेत, किती प्रचारक आहेत, किती सेविका आहेत, सगळा सर्वस्वाचा त्याग, सगळ्या आनंदाचा त्याग करून ते पूर्णपणे त्याच्याशी समर्थ झाले, ध्येयाशी समर्थ झाले. त्यांना आत्महित नक्की साधतं, त्यांना खरा आनंद कळतो, कारण त्याच्यात खरा आनंद आहे हे त्यांना समजलेलं आहे. तो त्याग जे साधत नाही त्यांना कशी भक्ती कळाली? कृतज्ञता, दुसऱ्याचे उपकार आहेत हे जाणवतच नाही. मागे मी गमतीने म्हटलं, मी लिफ्ट मध्ये जातो आपण, 5व्या 6व्या 7व्या मजल्यापर्यंत ती आपल्याला घेऊन जाते, खालीवर बंद पडली की म्हणतो काय लिफ्ट बंद आहे, 2 दिवस झाले. अरे रोज ती वर खाली करते, तेव्हा नाही कधी म्हटलं. मी म्हणते, थोर तुझे उपकार लिबाई, थोर तुझे उपकार, वरती खाली मजसी नेसी, गुढगे दुखती फार लिबाई, थोर तुझे उपकार. आपल्याला उपकारांची जाण पाहिजे, किती अनंत उपकार आपल्यावरती आहेत, आणि त्याची जाण आपल्याला असेल तर आपोआपच कृतज्ञता आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, लिखाणातून, सगळ्यातून ती व्यक्त होते. भगवंताबद्दल आस्था, प्रेम, भक्तिभाव मनात पाहिजे. तो जसा जसा दृढ होईल तो सगुणाच्या आधारानेच होईल. एखादी वेळ ठरवून घ्यावी, त्यावेळेला पूजा करावी. त्यावेळेला आपल्याला तळमळ लागली पाहिजे की अरे आज देवाला नैवेद्य नाही दाखवला. रामकृष्ण परमहंसांची गोष्ट माहिती आपल्याला. तो जो सेवक होता तो रोज खाली मातेला दंतून ठेवायचा, टॉवेल ठेवायचा, आणि एक दिवस त्याला काय गाढ झोप लागली, तो म्हणाला, उठला आणि म्हणाला, अरे मातेला आज
ती राखुंडी नाही दिली, टॉवेल नाही दिला, अजून तिचं तोंड धुवायचं राहिलं असेल, हा वेडेपणा नाहीये, हा दृढ भक्तिभाव आहे. दृढ भक्तिभाव तो असला पाहिजे. परोपकार असला पाहिजे, सेवा असली पाहिजे. निष्कामपणे सेवा करण्याची ज्याच्यात वृत्ती आहे ना, तो पाहता पाहता प्रगट होतो. पाहता पाहता आतला आनंद त्याला समजतो. कारण ती आपोआप परोपकाराची तातडी, असं समर्थ म्हणतात, झाली पाहिजे. सेवा घडली पाहिजे. सेवा करायला काकू करतात लोक, पादसेवन भक्ती, चपलांचे जोड इकडे तिकडे असतात. आपण आपले सगळ्या सेविका माहिती आहे, आपण सगळ्या लाईनीत लावून ठेवतो. कुणाच आहेत, काय आहेत, कमीपणा मानत लावून ठेवतो लाईनीत. ही सेवा आहे. कितीतरी प्रकारची सेवा आपण करत असतो. विद्यार्थ्यांची सेवा करतो, राहण्याची सोय करतो, आदिवासी वस्त्यांवरती जातो, तिथे काही काही उपक्रम राबवतो. त्यांच्यातही मानव आहे, तोही उत्क्रांत व्हावा, हा आपला उदात्त विचार असतो. आणि याच्यात कुठलीही फळाची अपेक्षा नसते. आणि म्हणून हे भक्तीमध्ये मोडतो बरं. परगुणांचे कौतुक करता आलं पाहिजे. दुसऱ्यांच्या गुणांची कदर असायला पाहिजे. सहज म्हणता आलं पाहिजे, वा छान केलंस तू, पाठीवर थाप मारता आली पाहिजे. जीभ घोटत नाही दुसऱ्याचं कौतुक करायला लोकांना, किती छान केलं तरी. कसं झालंय, ठीक आहे, म्हणा की छान झालंय, बरं वाटतं दुसऱ्याला. आपलं मात्र कौतुक केलं तर लोकांना बरं वाटतं की नाही, त्यांना बरं वाटतं. मग दुसऱ्याचं कौतुक करा की, सुनेचं करा, मुलीचं करा, नातवाचं करा, जावयाचं करा, कुटुंबातलं आधी बघा, मग समाजात करा, कौतुकाची थाप मारा. असे उत्तम गुण जसे नकारात्मक सांगितले, तसे भक्ती प्राप्त होण्यासाठी जे गुण आहेत, जसा जसा तो स्वभाव, त्याप्रमाणे ते गुण घडत राहतात. त्या म्हणून दुर्मिळ गोष्टी आहेत, असं आपले शंकराचार्य म्हणतात. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. मनुष्य मिळणं, मनुष्य जन्म मिळणं, हे आधी कठीण काम, अवघड आहे मनुष्य जन्म मिळणं. त्याच्यात आत्महिताची इच्छा होणं, माझा विकास व्हावा, मला आत्मानंद प्राप्त व्हावा, ह्याची इच्छा होणं, हे अजून वरची पायरी आहे. सत्संग मिळावा, तो टिकावा, आज गेलं उद्या परत काही 4 दिवस काही नाही. सत्संग मिळावा आणि तो टिकावा, ह्याच्यासाठी धडपड करणं, ही अजून वरची पायरी. त्याच्यात म्हटलं नरदेही विशेष ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे तू ब्राह्मण कोकणस्थ, देशस्थ, कराडे, अमके तमके असं नव्हे. नामदेव शिंपी ब्राह्मण आहे, ब्राह्मण आहे. चोखामार ब्राह्मण आहे. ब्रह्म जानयती इति ब्राह्मणः. जो ब्रह्म जाणतो, जाणण्याचा प्रयत्न करतो, यजन आणि याजन करतो, अध्यापन करतो, अध्ययन करतो, दान करतो आणि प्रतिग्रह करतो, ही सगळी ब्राह्मण या शब्दाची वैशिष्ट्य आहे. जो शिकवतो स्वतः शिकतो. म्हणून असा जो कोणी असेल, जातीवरती ते अवलंबून नाही, ते गुणाधिष्ठित आहेत. हे आणखीन अवघड आहे. आणि ह्या सगळ्या भाग्याच्या पायऱ्यात आहे. ते जशी ज्याची भक्ती, जसा ज्याचा गुण असेल, त्याप्रमाणे ते घडत राहतं. आणि मग गुण कोणते असतात? 3 गुण आपल्याला माहिती आहेत, सत्व, रज आणि तम. त्याच्यातला रजोगुण, जसं ज्याचा गुण असतो तसाच तो वागतो. आणि ते गुण घेऊनच, त्रिगुण घेऊनच आपण जन्माला आले असतो. कुठला गुण आपण वाढवायचा, कुठला प्रयत्नपूर्वक कमी करायचा, तो कसा करायचा, हे पुढच्या 3 समासांमध्ये सांगितलेलं आहे. मोठे मोठे समास आहेत. पुढच्या मंगळवारी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. भगवत भक्ती हे उत्तम, त्याही वरी सत्समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. आपला काळ सार्थकी लागावा, आपल्याला परमानंद प्राप्त व्हावा, यासाठी आपण झटावं. आणि ह्यासाठीच मानवाचा देह आहे. नरदेहातली जी सुप्त शक्ती आहे विचारांची, कार्याची, ती आपण जास्तीत जास्त फुलवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच समर्थचरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वाणीला विराम देते.